दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. तर आपण पाहताय संध्या लाईव्ह. माझ्यासमोर आहेत आमदार महेश दादा लांडगे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पैलवान आणि आक्रमक आमदार अशी यांची ओळख आहे. दादा, काय सांगाल? आपण काल मराठा आरक्षणासंदर्भात आपण चर्चा केली सभागृहात आणि डेडलाईन जवळ येते 24 डिसेंबर. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आमच्या सगळ्यांचं मत एकदम प्रामाणिक आहे. 288 आमदार सगळ्यांना कुणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेवर आम्ही सगळे ठाम आहे. फक्त काही लोक हे जे संभ्रम निर्माण करतात तो संभ्रम दूर केला पाहिजे आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी प्रत्येक आमदाराने किंवा प्रत्येक लोकप्रतिनिधीने त्यांच्या मतदारसंघामध्ये हे जे वातावरण दूषित करण्याचं काम चालले, समाजामध्ये वाद निर्माण करायचं ते निर्माण करायचं काम चाललं, ते प्रत्येक आमदाराने जाऊन केलं पाहिजे. दुसरीकडे भुजबळ साहेब असं म्हणतायत की माझ्या जीवाला धोका आहे आणि मराठा समाजाकडून मनोज जरांगेंकडून काही घातपात होईल अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली आणि प्रेस नोट सुद्धा दाखवली. पोलीस स्टेशनचं त्यांना पत्र दाखवलं. हे स्टेटमेंट देऊन त्यांचं काय साध्य करायचं मला माहिती नाही. असं काही घडणार नाही, कारण हा महाराष्ट्र फार एकमेकाशी एका नात्यात जोडलेला आहे प्रत्येक समाजाचा म्हणून. मी तुम्हाला कालही सांगितलं, अनेक समाजाची लोक माझ्या सुखदुःखात सहभागी होतात, मी त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो. त्यामुळे असं काही घडणार नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये काल त्यांनी बोलल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तसं काय होणार नाही. जरांगे पाटील हे शांततेने आंदोलन करणारे आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या त्या व्यक्ती म्हणून स्वतःसाठी नाही, त्या समाजासाठी. त्यामुळे ते असं चुकीचं काम करणार. हे होते आमदार महेश दादा लांडगे. यांनी सांगितले मराठा समाजाकडून कोणतीही चुकीची अशी प्रतिक्रिया उमटणार नाही. संध्या लाईव्हसाठी मी रोहित दळवीसह सूरज कुमार, विधान भवन, नागपूर.